नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी म्हणत असते की मला आकाशबद्दल निर्णय घेताना किंवा भूतकाळाचा विचार करताना असं वाटतं ना की काहीतरी माझं चुकतंय. कशाचा तरी संदर्भ लागत नाहीये. मला ना काही विचार करायला जमत नाहीये. काही गोष्टी आहेत ज्या समोर आहेत पण त्या कळत नाहीयेत मला. मला खरंच कळत नाहीये त्या गोष्टींचा विचार मी कसा करू. आकाशच्या भूतकाळाची अवस्था बघितल्यावर मला असं वाटतंय की माझ्या हातून काहीतरी मिस होते. काही विचार करायचा राहून जातोय का. आणि ना मला तुमच्याबद्दल सारखं असं वाटतं की तुम्ही मला काहीतरी सुचवू पाहत असता आणि या सगळ्या गोष्टींमागे एक कोणतरी व्यक्ती आहे, ती तुम्हाला माहीत आहे आणि तिचंच नाव तुम्ही मला सुचवत असता. तेव्हा मग ती व्यक्ती कोण आहे तुम्ही मला प्लीज सांगाल का. तेव्हा रघु काका सांगतात की काय ना मालकीनबाई, आकाश बाबा माझे जग आहेत आणि तुम्ही माझ्यासाठी आदर आहात. पण काय ना या घरात आलोय तेव्हापासून या घरातल्या बारीक सारीक अगदी छोट्या गोष्टी मला माहीत आहेत. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की तुम्ही या घरात आला आहात ना, जेव्हापासून या घरात आलात तेव्हापासून काही गोष्टी नेमक्या घडल्यात. त्या गोष्टींचा विचार करा आणि त्याचा जरा अभ्यास करा आणि त्या अभ्यासानंतर तुमच्या नक्कीच लक्षात येईल की या सगळ्या गोष्टींच्या मागे कोण आहे ते. तेव्हा भूमी म्हणते की हो, मला हे माहीत आहे की या गोष्टी कोणीतरी नक्कीच घडवून आणतंय. तेव्हा मग आता भूमीला रघु काका म्हणतात की तुम्ही जरा इथे बसा, तुम्ही विचार करू नका, मी तुम्हाला काय आहे ते सांगतो. मग भूमी तिथे बसते आणि भूमीला ते म्हणतात की बघा मालकीनबाई, तुम्हाला एक एक गोष्ट मी उलगडत जातो. तुमच्या हनीमून वेळेला झालेला घातपात, नंतर आकाशबाबांना झालेली अटक आणि नंतर मग तो तुम्हाला अचानक मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी सापडलेला FIR, हा काही योगायोग आहे का. हा योगायोग नसावा असे मला वाटते. हे कोणीतरी मुद्दाम घडवून आणले आहे असं मला वाटत आहे. तेव्हा भूमी म्हणते की मग हे सगळं कोण घडवून आणत असेल. त्याच वेळेला रघु काका म्हणतात की मला तरी हे वाटतंय की या सगळ्याचा विचार तुम्ही करा. तेव्हा मग ती म्हणते की रघु काका, या सगळ्यांचा विचार करता एक व्यक्ती माझ्यासमोर येते, पण तरीही ती व्यक्ती समोर आल्यावर माझे मन मानायला तयार नाही की ती व्यक्ती हे सगळं करत असेल का. मला तरी वाटत नाही. ती व्यक्ती खरंच खूप चांगली आहे. तेव्हा मग आता रघु काका म्हणतात की हे बघा कसं असतं ना मालकीनबाई, आपण प्रत्येक वेळेला मनाने विचार करत असतो. तुम्ही काय करा तर तुम्ही थोडे दिवस मनाला शांतता द्या, मनाला आराम द्या आणि तुम्ही मेंदूने विचार करा, डोक्याने विचार करा. मग तुम्हाला सत्य काय ते बरोबर उलगडत जाईल. मग भूमी म्हणते की हो, त्या व्यक्तीचा विचार केला मी, पण मला असे वाटत नाही की ती व्यक्ती असे काही करेल. तेव्हा मग काका म्हणतात की तेच तर मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही काही दिवस तुमच्या मनाला शांतता द्या आणि मेंदूने विचार करा. सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआप समजतील. आता त्या गोष्टींचा विचार भूमी करायला लागते आणि नंतर तिच्या हातात जे आकाशची कॅसेट असते, ती कॅसेट ती हातात घेते आणि त्याच गोष्टीचा ती आता विचार करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी तिथे बसलेली असते आणि तिच्या डोक्यामध्ये सगळे घडलेले प्रकार येत असतात. आत्या ज्या प्रकारे बाजूच्या त्या ऑफिसमध्ये येऊन CCTV फुटेज चेक करायला बघत असते तो प्रकार, नंतर भूमीने पाहिल्यावर आत्याचा उडालेला चेहऱ्याचा रंग, हे सगळं काही भूमीला आठवत असतं. आणि त्यानंतर मग आता भूमीला आठवतं की आत्या तिच्याशी किती चांगली वागते आणि भूमीला ती भाटिया वकिलाच्या इथे सापडलेली ते सगळे आठवते. नंतर मग कदम म्हणालेले असतात की मॅडम, तुम्ही म्हणताय त्या तारखेला रागिनी मॅडम ऑफिसमध्ये आलेले CCTVमध्येही नाही आणि रजिस्टरमध्येही नोंद नाही. मग त्यानंतर भूमीला अचानकच तांडेलच्या वस्तीमध्ये आत्या सापडलेली ते सगळे काही तिच्या लक्षात येतं. नंतर भूमी म्हणते की हे नेमकं सगळं काय आहे. पुरावे काही वेगळेच सांगत आहेत आणि आत्या माझ्यापासून काही लपवत आहे का. मला काही कळत नाहीये. आपण या सगळ्याचा शोध घेतलाच पाहिजे असं सगळं ती म्हणत असते. त्यानंतर मग आकाशला सोडवण्यासाठी हायकोर्टात जे वकील आहेत, मोठे ॲडव्होकेट भाटिया, ते इथेच तांडेलच्या वस्तीत राहतात म्हणून मी इथे भेटायला आले, हे सगळं आत्याने भूमीला सांगितलेलं असतं. आणि नंतर मग प्रशांतने भूमीला कॉल केल्यानंतर तांडेलच्या वस्तीमध्ये कोणीही भाटिया नावाचा ॲडव्होकेटही नाही आणि तिथे कुठलीही बंगल्यांची रांगही नाही असं प्रशांतने भूमीला सांगितलेलं असतं. आणि नंतर भूमीला तो FIR कागद आठवतो जो तिला सापडलेला असतो आणि तो सापडलेला कागद हा रागिनी समोर असते आणि रागिनी तिला सांगते की भूमी, हे सगळं सत्य आहे आणि कितीही कटू असलं तरी हे सत्य आहे. हे सगळं भूमीला तिने सांगितलेलं असतं आणि हे सगळं भूमीला आता आठवत असतं. आत्या भूमीला मुद्दाम हे सगळं सांगते असं भूमीला वाटत असतं. नंतर मग रक्षाबंधनाच्या दिवशी भूमीला जेव्हा आत्या भेटते तेव्हा ती सांगते की आकाशला प्लीज समजून घे, हे करण्यामागे काहीतरी कारण होतं आणि ही तिची पहिली चूक आहे आणि त्याची ही पहिली चूक म्हणून माफ करून दे प्लीज, असं सगळं भूमीला ती सांगते. त्यानंतर मग आता आत्या हे नाश्ता देत असताना भूमी जेव्हा आत्याला गोळ्या देते तेव्हा ती म्हणते की खरंच तू किती करतेस सगळ्यांचं आपुलकीने, खरं तर माझंही खूप करतेस आणि आपलं सासू सुनेचं नाही
आई आणि मुलीचं नातं आहे हे सगळं आता भूमीला आठवत असतं. आणि आत्या अशा प्रकारे एके ठिकाणी गोड बोलते आणि एके ठिकाणी तिच्या विरोधात सगळे पुरावे सापडतात. यामुळे भूमीला कन्फ्यूज व्हायला झालेलं असतं. ती तिच्या रूममध्ये असते आणि तिला काही सुचत नसतं. ती तिच्या रूममधून फक्त इकडून तिकडे फेऱ्या मारत असते. ती विचार करते की हे सगळं कसं असेल जर माझ्या संशयाची सुई आत्याकडे वळतीये, पण मग आत्या इशी चांगली देखील वागतीये. मग नेमकं मी काय समजायचं. तेवढ्यातच आता भूमी तिचा लॅपटॉप घेते आणि लॅपटॉप घेऊन आकाशच्या ज्या जुने व्हिडिओज असतात ते ती लॅपटॉपमधून आता बघायला सुरुवात करते. आणि त्या व्हिडिओज बघत असताना ती काकाने दिलेली क्लिप ती त्याच्यामध्ये जोडून घेते. आणि नंतर ते सगळे बघत असताना भूमी एक एक गोष्ट अत्यंत बारकाईने निरखून घेत असते. त्यात सगळ्यांबरोबर आकाशचं नातं काही वेगळंच असतं. आकाश कधी लहान मुलासारखा बालिश वागत असतो, तर कधी तो आजी आणि घरातल्या बाकीच्यांबरोबर खोडकर मस्ती करत असतो. हे सगळे त्या व्हिडिओमध्ये असते. भूमी म्हणते की आकाश, खरंच प्लीज मला माफ कर. मी तुझ्याशी खरंच खूप चुकीचं वागले ना. मी तुझ्याबद्दल काहीही विचार केला नाही. तुझ्या या गोष्टींबद्दल मला काहीच माहिती नव्हतं. तरीही मी तुला खूप चुकीचं बोलले. मला माफ कर आकाश. असं म्हणून आता तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं आणि तिला आकाशची आठवण येत असते. त्याच वेळेला आता इथे आकाश हा ऑफिसच्या कामामध्ये बिझी असतो आणि तितक्यात भूमी त्याला कॉल करते. आणि भूमीला त्याचा फोन आल्यामुळे अगदी भरून आलेलं असतं. ती म्हणते की मला माझ्या आकाशचा फोन आला. आणि ती फोन उचलते. तेव्हा आकाश म्हणतो की काय गं भूमी, तुझा आवाज असा काय येतोय, असा भरल्यासारखा. तेव्हा मग ती म्हणते की अरे तो जरा ना मला डोळा लागला होता म्हणून तसा आवाज येतोय. तेव्हा मग आकाश म्हणतो की अच्छा, वाटलंच मला, पण मी तुला केला फोन कारण मला एक आठवण आली. तेव्हा भूमी म्हणते की का, काय झालं. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, तू तुझ्या गोळ्या घेतल्या आहेस का. तेव्हा मग आता भूमी अगदी जीभ चावते आणि म्हणते की नाही, ॲक्च्युली ना ते गोळ्या घ्यायला मला आवडतात, गोळ्या घ्यायला मी घेतल्यात गोळ्या. तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ, इतकंही काही फेकाफेकी करू नकोस. मला माहिती आहे तू गोळ्या वगैरे घेतल्या नसणार. घरातल्या कामापुढे तू गोळ्या वगैरे नाही घेतणार. आणि काय गोळ्या अशी गोष्ट आहे का जी कोणी व्यक्ती आवडीने घेतं. गोळ्या कोणीही विसरतंच, ते काही जीवनासारखं आवडीने कोणी घेत नाही. तेव्हा मग भूमी म्हणते की बरं ठीक आहे. आता आकाश म्हणतो की बरं वेळेवर गोळ्या घेऊन घे, तुझं जेवण झालं आहे ना. तेव्हा भूमी हो असं म्हणते. आणि नंतर मग आता भूमी आकाशला म्हणते की बरं आकाश, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं, तू लवकर घरी येशील का. तेव्हा भूमी म्हणते की काय गं, काय झालं भूमी, सगळं ठीक आहे ना घरी. तेव्हा मग आता भूमी म्हणते की हो सगळे काही ठीक आहे. आणि ती आकाशच्या त्या व्हिडिओ देखील बघत असते. ती आकाशला म्हणते की आकाश, असं काही घडलेलं नाही, पण तू लवकर घरी ये, कारण ना मला असं वाटतंय की तुझे अगदी ना मनापासून लाड करावेत. आता हे ऐकल्यानंतर आकाशला अगदी मजाच वाटते. आकाश म्हणतो की काय काय बोललीस, पुन्हा बोलतेस का तू. तेव्हा भूमी म्हणते की हो, खरंच तू घरी आल्यावर मला असे वाटते की तुझे लाड करावेत. तेव्हा आकाश म्हणतो की बरं बरं ठीक आहे, मी आत्ताच निघतो ना ऑफिसमधनं, हे बघ निघालोच आहे मी. तेव्हा मग आकाश सगळं कोट वगैरे घेऊन निघत असतो. तेवढ्यात भूमी म्हणते की नाही नाही आकाश, असं नाही, तू तुझं ऑफिसमधलं आधी सगळं काम संपव आणि त्यानंतरच मग निघ. तेव्हा भूमीला तो म्हणतो की काय तू पण. तेव्हा भूमी म्हणते की हो, मीही माझं काम संपवते आणि तूही तुझं काम संपव आणि त्यानंतरच मग ऑफिसमधून लवकर निघ, त्याशिवाय काही निघू नको, असं ती त्याला म्हणते. त्याच वेळेला मग आता आकाश म्हणतो की बरं ठीक आहे चल, मी माझं काम आवरतो आणि निघतो. बरं तू गोळ्या घ्यायला मात्र विसरू नकोस हा. आणि आणखी एक, अगं तुला ज्याच्यासाठी कॉल केला होता ती गोष्ट सांगायची राहून गेली, आय लव्ह यू असं तो तिला म्हणते. आणि त्यानंतर तीही त्याला लव्ह यू टू असं म्हणते आणि ते फोन ठेवून देतात. नंतर मग भूमी म्हणते की गोळ्या, परत नाही तर आकाश ओरडायचा. आणि ती पटकन बेडवरून उतरते आणि स्वतःच्या गोळ्या घ्यायला जाते. ती तिचं गोळ्यांचं कपाट उघडते आणि त्यानंतर गोळ्या घ्यायला जाणार तितक्यातच तिला एक गोष्ट पटकन क्लिक होते. ती विचार करते की गोळ्या, आकाश आता म्हणाला होता की कुठलीही गोष्ट आपण विसरू शकतो, हे साहजिक आहे. आणि गोळ्या कोणाच्या काही आवडत्या भागाच्या नसतात जे कोणी आवडीने घेईल. गोळ्या घ्यायला सगळेजण कंटाळा करत असतात. आता आकाशचं ते वाक्य भूमीला आठवतं. भूमी म्हणते की आकाश मला म्हणाला होता की गोळ्या घ्यायला कोणालाही आवडत नाहीत, तो कंटाळवानाच भाग असतो. मग तिला लक्षात येतं, मग हे सगळं नेमकं काय वियर्ड होतं. म्हणून ती तिच्या हातातल्या गोळ्या तिथेच बाहेर ठेवते आणि धावत धावत पुन्हा लॅपटॉपपाशी जाते. आणि तिला काहीतरी क्लिक झाल्यासारखं होतं, म्हणून ती पुन्हा लॅपटॉपकडे येते आणि म्हणते की नाही, याचा शोध मला काही तू लावलाच पाहिजे. आणि म्हणूनच ती लॅपटॉपजवळ येऊन ते सगळे बघायला लागते. आणि बघितल्यानंतर त्या लॅपटॉपमध्ये आकाश म्हणत असतो रागिनी आत्याला, आत्या माझ्या गोड गोड गोळ्या दे ना मला प्लीज, मला गोळ्या हव्या आहेत. आणि रागिनीने दिल्यानंतर तो पुन्हा पुन्हा त्या गोळ्या मागत असतो. तेव्हा मग भूमी म्हणते की रागिनी आत्या ह्या गोळ्या आकाशला देते आणि त्या आवडीने खातोय. आत्ताचा आकाश जसं मला म्हणाला की गोळ्या हा कोणाच्या काही आवडीचा भाग नसतो, पण हा आकाश सारख्या सारख्या गोळ्या मागून घेत आहे. नेमकं हे सगळं काय आहे.
आणि हा ॲबनॉर्मल प्रकार वाटतोय मला. मला वाटतंय की हे नक्कीच काहीतरी आहे आणि आकाशचं मेडिटेशनचं किंवा मेडिकेशनचं सगळं काही रागिनी आत्याच बघायच्या असंच आजीने मला सांगितलं. मग हे सगळं नेमकं काय आहे? आत्या त्याला कुठल्यातरी दुसऱ्या वगैरे गोळ्या द्यायच्या का? किंवा दुसरं काही व्हायचं का त्याच्या बाबतीत? म्हणजे आकाश मुद्दाम मागून त्या गोळ्या घ्यायच्या, म्हणजे आत्यानीच त्याला गोळ्याची वगैरे कुठल्या सवय लावली होती का? असे आता विविध प्रश्न भूमीला पडायला लागतात आणि ती त्याच प्रश्नांमध्ये आता विचार करत असते. ती म्हणते की नवीन प्रश्न माझ्यासमोर उभे येत आहेत. नेमकं काय करायचं ते कळत नाही. आता भूमी सारखी ती व्हिडिओ पाहत असते आणि नंतर मग तिला निष्कर्ष लागतं की बहुतेक आत्या या गोळ्यांमधून काहीतरी मिक्स करून आत्या त्यांना देत असेल. तर तेवढ्यातच तिला जुन्या गोष्टी क्लिक होतात आणि आत्या ही अशा गोळ्या आकाशच्या टेबलामध्ये भरून ठेवत असते आणि त्या सगळ्या भूमीला सापडतात आणि नंतर मग रघु काकाला आत्यानेच घराबाहेर काढलेले असते. ते सगळं काही तिला आठवतं. ती म्हणते की हे नेमकं काही साधं प्रकरण नाही आणि हे सगळं ॲबनॉर्मल होतं आकाशचं. मला या सगळ्या गोष्टींचा नीट अभ्यास करायला हवा असं भूमी म्हणते आणि ती सारख्या त्या गोळ्या आणि ते सगळं चेक करत असते आणि त्या गोळ्यांची डब्बी ह्या व्हिडिओमध्ये दिसते आणि ती म्हणते की इतकी मोठी गोळ्यांची डब्बी. आता त्या गोळ्या कोणत्या आहेत, काय आहेत याचा भूमी अभ्यास करण्यासाठी बघत असते. नंतर मग आता सगळ्या गोष्टी तिला आठवतात. आकाश आणि दुसर तिला सगळे आठवत असते. ती म्हणते की हे सगळं नेमकं काय आहे, मला काय आठवतं आहे आणि त्या गोष्टींचा तिला आता त्रास व्हायला लागतो. ती किचनमध्ये काम करण्यासाठी येते तरीही तिचं त्याच गोष्टींमध्ये लक्ष असतं. ती विचार करते की नेमकं काय आहे. सगळ्याची सुई ही आत्यापर्यंत येऊन थांबते. रागिनी आत्या हा एकच व्यक्ती मला असा दिसतोय जो मला प्रत्येक ठिकाणी सापडतोय. मग जसं रघु काका सांगतायत तसंच त्याच व्यक्ती माझ्यासाठी घातक आहेत का? त्याच व्यक्तीने आमच्या बाबतीत काही चुकीचं ठरवून ठेवलं आहे का? आणि जर तसं असेल तर मग आत्या आमच्या बाबतीत असं का वागत असतील? आणि रघु काकांनी सांगितलेली वाक्य तिला आठवतात की मालकीनबाई, तुम्ही आता मनाने विचार न करता मेंदूने विचार करा, मग तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की सापडतील. भूमी म्हणते की हे नेमकं काहीतरी वेगळं प्रकरण आहे. याला काहीतरी वेगळाच अंदाज मिळालेला आहे. मला बघितलं पाहिजे. रागिनी आत्यापर्यंत या गोष्टी बघितल्या पाहिजेत. आणि हो, जर त्यांचं हे सगळं असणं खोटं असलं तर मी योगेश्वरी देवीसमोर प्रायश्चित्त पण घेईन. पण तोपर्यंत मला या गोष्टीचा पाठपुरावा केलाच पाहिजे. भूमी आता राजा काकाला फोन लावून विचारते की तुम्ही पोचला आहात का? तेव्हा ते म्हणतात की हो, हॉटेलवर पोचलोय. बोल ना भूमी, काही झालंय का? अगं तू इतक्या रात्री फोन केलास म्हणून विचारलं. ते म्हणते की राजा काका, मला ना ॲक्च्युली त्या इन्कम टॅक्स ऑफिसरचा काळोहरचा नंबर हवा होता. कसं आहे ना, मला जरा त्याच्याशी भेटायचं होतं. तेव्हा काका म्हणतात की का गं, अचानक काय झाले तुला? तेव्हा ते म्हणते की तसं नाही, आकाशला या सगळ्या खोट्या प्रकरणामध्ये अडकवलं होतं, म्हणूनच मला त्यांच्याशी जरा बोलायचं होतं की ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या काय आहेत त्यांच्याकडून सविस्तर जाणून घ्यायचं होतं. कदाचित त्यांच्याशी बोलून कुठल्या तरी गोष्टींचा उलगडा होऊ शकतो की आकाशला कोण अडकवण्याचा प्रयत्न करते. आणि काका, मला असं वाटतंय ना की आकाशला अडकवण्यामध्ये भानुशालीसोबतच आणखी कोणाचा तरी हात होता. तेव्हा राजा काका म्हणतात की हो. भूमी, तू काय बोलतेस? तेव्हा ती म्हणते की हो, त्या सगळ्याचा मी शोध घेतेच. तुम्ही इथे आलात की आपण बोलूच, पण मला तुम्ही त्यांच्याशी मीटिंग फिक्स करा. त्यानंतर आता रघु काका धावत येतो. मालकीनबाई, ते बाहेर बघा मालकीनबाई. तेव्हा भूमी म्हणते की काय झालं काका, तुम्ही इतके का घाबरले आहात? तेव्हा त्यांना घाम फुटलेला असतो. ते म्हणतात की मगाशी बाहेर गेलो ना, तेव्हा बाहेर मला एक विचित्रच प्रकार दिसला. तेव्हा ते सांगू लागतात की बाहेर जेव्हा मी दारे खिडक्या बंद करण्यासाठी रात्रीचा जात होतो तेव्हा मला काही माणसं दिसली आणि ते 2 गुंड हे आपल्या वॉचमनच्या डोक्यात काठी मारून आतमधल्या साईडने मागे निघून गेले. वॉचमन तिकडेच बेशुद्ध पडला आहे. मग आता भूमी म्हणते की हे लवकरच आकाशला कळवले पाहिजे. आपण एक काम करूया, मी तिथे जाते, तुम्ही आकाशला सांगा. तेव्हा मग आता मालकीनबाई, तुम्ही ही रिस्क घेऊ नका. तुमच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ शकतो. अहो, ते गुंड आहेत ना, ते बरोबर नाही आहेत. अहो, ते काहीतरी करतील तुमच्या जीवाला बरं वाईट. प्लीज असं करू नका. तुम्ही एकट्या जाऊ नका. थांबा, मी आकाशबाबांना बोलावून आणतो. तेव्हा भूमी म्हणते की थांबा रघु काका, मी जाऊन पुढे बघते, तोपर्यंत आकाश आणि तुम्ही आलंच ना मला मदतीला. पण प्लीज असं करू नका, ते आपल्या हातातून निसटतील. तुम्ही या तुमच्या मालकीनबाईंचं नाही का ऐकणार? तेव्हा मग आता रघु काका म्हणतात की ठीक आहे, मी जातो. तेव्हा भूमी म्हणते की हो, तुम्ही पटकन जाऊन आकाशला हे सगळं सांगा. आकाश आणि तुम्ही तिथे तोपर्यंत यालच. तोपर्यंत मी पुढे जाऊन बघते काय करायचे आहे ते. भूमी म्हणते की रघु काका,
चला आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि मग आता भूमी ही बाहेर जाण्यासाठी निघते आणि रघु काका हे आकाशच्या दिशेने जातात. तर इथे ते 2 चोर असतात, ते चोर आतमध्ये शिरतात आणि तिथे तांडेलला बांधून ठेवलेलं असतं आणि त्यांचा बॉस अभिजित देखील तिकडे असतो. अभिजित म्हणतो की एक काम करा, याला इथून बाहेर काढायचं आणि धाकट्या आईच्या इथे एक आपला अड्डा आहे, तिथे त्याला बांधून ठेवा आणि तिथे त्याचा कायमचा बंदोबस्त करून टाका. आणि हो, बॉडीची व्यवस्थित विल्हेवाट लावा, कुठलाही काहीही पुरावा मागे सापडला नाही पाहिजे, इतकं व्यवस्थित सगळं काम करा आणि चोख करा. तेव्हा ते म्हणतात की हो साहेब, आम्ही सगळं काम व्यवस्थित करतो, तुम्ही काळजी करू नका. मग आता अभिजित म्हणतो की लक्षात ठेवा, कोणताही पुरावा मागे सोडता कामा नये. या तांडेलची पूर्णपणे तुम्ही विल्हेवाट लावा. तितक्यातच आता भूमी तो दरवाजा उघडते आणि बाहेर येते. त्याच वेळेला तिला तिथे वॉचमॅन हा पडलेला दिसतो. ती त्याला हलवते आणि गोडाऊनच्या दिशेने पाऊल टाकते आणि आतमध्ये येत असताना तिला कळतं की कोणीतरी आहे, म्हणून ती तिथे आतमध्ये येते. आणि त्याच वेळेला अभिजित हा तांडेलला म्हणतो की तांडेल, तुझा गेम आता फिनिश झाला. त्याच वेळेला भूमी तिथे पोचते आणि त्याच्या तोंडावर देखील पट्टी बांधलेली असते. भूमीचा आवाज ऐकल्यावर अभिजित त्याचं तोंड लपवतो आणि तितक्यात आकाश आणि रघु काका खाली उतरतात. आकाश ओरडतो की रघु काका, तू भूमीला एकटीला कशाला पाठवले? तेव्हा ती म्हणते की मालकीनबाई ऐकतच नव्हत्या. तेव्हा मग भूमी म्हणते की बोला लवकर, कोण आहात तुम्ही आणि याला काय बांधलं इथे? कोण आहे हा? लवकर सांगा, हे माझं घर आहे, इथे कळलं पाहिजे मला काय चाललंय ते. तितक्यात आता आकाश हा त्या वॉचमनला उचवतो आणि म्हणतो की काका जरा बाजूला जा. नंतर मग आता इथे आकाश त्यांच्यासमोर येऊन उभा राहतो. आकाशच्या समोरून ते गुंड निसटून जातात आणि तांडेला घेऊन जातात. मात्र आकाशला अभिजित तावडीत सापडतो आणि आकाशने आता अभिजितची गचांडी धरलेली असते आणि त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क बाजूला केलेला असतो. भूमी मागून ओरडते की आकाश, त्याला सोडू नको अजिबात. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता भूमी येते आणि म्हणते की सांग, खरं खरं सांग, हे सगळं काय चालू आहे ते. तांडेलला ती विचारते की आकाशचा बोट ब्लास्ट मागे कोणाचा हात होता, खरे खरे सांग. त्याच वेळेला मग आता तो म्हणतो की आकाशला मारण्यामागे, असं म्हटल्यावर आता इथे अभिजित हा तांडेलवर गोळी टाकतो आणि तांडेल तिथल्या तिथे खाली पडतो आणि तांडेलच्या छातीवर गोळी लागते. आणि गोळी लागता लागता तो बोलतो की तुम्हाला मारण्यामागे, आकाशला मारण्यामागे, बोट ब्लास्ट मागे एकच व्यक्ती होती, ती म्हणजे रागिनी पटवर्धन. आता रागिनीचं नाव घेतल्यानंतर भूमीला मात्र मोठा घाम फुटतो आणि रागिनी आणि अभिजित यांचा पर्दाफाश झालेला असतो. भूमी म्हणते की आत्याने आकाशला मारण्याचा प्रयत्न केला आणि तिला या गोष्टीचा धक्काच बसतो. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.